दरवेळी त्यांनी भाकीत करताना तोच आकडा येतो. अच्छा, असं गेल्या वेळी 41 मध्ये 41 निवडून आले. त्यावेळी पण त्यांनी सांगितलं 55 निवडून येतील. हे ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे काही यंत्रणा असेल भविष्यवाणीची तर मला माहीत नाही, परंतु ते कशाच्या आधारे बोलतात मला माहिती. भविष्याची यंत्रणा आहे का आणखी काय बाकी कुठली यंत्रणा आहे का? आता त्याचा शोध तर चालूच आहे. तर असं परफेक्ट आकडा सांगणार आहे मग तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेतले मार्क पण सांगतोय तसं. मला एवढीच विनंती आहे की आम्ही जे बोलतो, आम्ही सांगली जिल्ह्यातल्या मनातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावना बोलत आहोत आणि ह्या भावना आम्ही बोलतो कारण आम्ही लोकांमध्ये राहून लोकांच्या सोबत, सांगली शहरातल्या लोकांमध्ये राहून लोकांच्या सोबत आम्ही काम करतो. त्यांच्या प्रश्न, त्यांच्या अडचणी हे समजून घेतो. ऐकण्याचं जास्त आम्ही लोकांकडून काम करत असतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते. आणि म्हणून ह्या महाविकास आघाडीचं जे काँग्रेस राष्ट्रवादीने पॅनल संपूर्ण शहरात उभं केलेलं आहे त्याच्यात सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील, मी, आम्ही सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेगण ताकदीने ही महानगरपालिकेची निवडणूक लढत आहोत. वातावरण एकदम या ठिकाणी पलटलेले हे भाजपला लक्षात आलेलं आहे, सत्ताधारी पक्षाला लक्षात आलेलं आहे आणि त्यातून पायाखालची वाळू त्यांना सरकताना दिसते. आमचे उमेदवारी चांगले कष्ट घेत आहेत, त्या वॉर्डामध्ये लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीने मिळत आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय. वर्षानुवर्षापासून सांगलीकरांना शेरी नाला मिश्रित पाणी द्यावं लागतं. अनेक निवडणुका येतात, अनेक निवडणुकीत महत्वाचा जाहीरनाम्यात महत्वाचा मुद्दा असतो शेरी नाला, आणि याबाबत महाविकास आघाडीकडून काय असणार आहे ठोस असं? आता मला हेच मांडायचं आहे की सन 2018ला महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. 5 वर्षाचा कालावधी हा सन 2022-23ला संपला. 23 नंतर आता 3 वर्ष उलटली. प्रशासक होते, राज्यात देशात भाजपची सरकार होतं, विद्यमान आमदार हे 15 वर्ष आमदार आहेत, खासदार 1 वर्षापूर्वी हे भाजपचे होते, 10 वर्ष ते खासदार होते. आणि अशा परिस्थितीत जेव्हा सत्ता तुमची होती, ज्या प्रश्नांचं वचन आणि ग्वाही तुम्ही आज सांगलीकरांना देत आहात, प्रश्न यापूर्वी का सुटले नाही? तर तुमच्याकडे सगळी साधनं होती हे प्रश्न सोडण्याची, तर का सांगलीच्या पुन्हा महत्वाच्या प्रश्नाकडे भाजपने आणि सत्ताधारी पक्षांनी लक्ष केंद्रित केले नाही? याचा विचार कुठं तर सांगलीकर सुद्धा करत आहे की दर निवडणुकीला केवळ या सत्ताधारी पक्षाकडे विश्वास आश्वासन द्यायचं, पुढे काही करायचं नाही. सांगलीच्या गुन्हेगारीबाबत आपण प्रत्येक सभेमध्ये चर्चा करता, विशेष करून संजय नगर असेल, काय परिस्थिती आहे गुन्हेगारीची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक उमेदवार सुद्धा दिल्याचे सातत्याने सांगत असतात विरोधी भाजपने. नेमकी काय परिस्थिती आहे गुन्हेगारी? मुळात प्रश्न असा आहे की गुन्हेगारीच्या बाबतीत सांगली शहरातले नागरिक हे प्रचंड त्रासवलेले आहेत. भीतीचं वातावरण सर्वसामान्य गोरगरीब लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांना विश्वास देतोय की तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कुठल्याही प्रसंगात या ठिकाणी आज कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिघडलेली आहे. रोज आपण वर्तमानपत्रात आम्ही दुर्दैवाने वाचतो की कुणाची तरी हत्या झाली, नशेखोरीच्या या ठिकाणी प्रभावामुळे काही मुलं चुकीचे वर्तन करत आहेत, तरुण पिढी त्यांना रोजगार उपलब्ध नाही. जर सांगली शहरात भाजपला थोडीच काळजी असती तर काही उद्योग आणि रोजगार त्यांनी आणले असते. मुलांच्या तरुणांना हाताला काम पाहिजे, ते काम मिळत नाही म्हणून अशा काही घटना वाढत चाललेल्या आहेत आणि कुठेतरी अंकुश राहिला नाही आणि त्याचं आम्हाला खंत वाटते. आणि म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातले मी असेल, जयंतराव पाटील साहेब असतील, खासदार साहेब असतील, विशालजी पाटील, आम्ही सगळेजण ताकदीने पहिलं कायदा सुव्यवस्था अशी सांगली शहरामध्ये निर्माण करणार आहोत जिथे कुठेही कुणाला भीतीचं वातावरण होणार नाही, लोकांना संरक्षण उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून हे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ज्याला डावललं, कुठेतरी गुंडगिरी ही सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाखाली सांगलीमध्ये वाढत आहे असा मला जाहीर आरोप या ठिकाणी करायचा. पालकमंत्र्यांनी अँटी ड्रग्सच्या संदर्भात एक मोहीम सुरू केली आणि जो कोणी चांगलं काम करतात ते कॅडबरी भेट देतात. ते मोहीम पुढे दिसते का तुम्हाला? कारण बऱ्याचशा घटना रोज उल्लेख केला, पण त्याची कॅडबरीच्या मागचं काय रस आहे ते काही कळत नाही. कॅडबरीच फक्त देतात. कॅडबरीत वेगळं काय काय म्हणजे अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं असेल ड्रग्सच्या बाबतीत तर चांगल्या कामाची व्याख्या काय मला कळत नाही. आज किती केसेस रोज घडत चालल्यात, रोज सांगली शहरामध्ये. मग प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था पाळणारी लोक काही झोपली आहेत का?
आज म्हणजे ह्यांना दिसत नाही, वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या बातम्या म्हणजे आम्ही एक वर्तमानपत्रात गेल्या 2-3 वर्षाच्या पत्रकारांनी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगलीच्या अवस्थेबाबतीच्या बातम्या छापल्या, त्याची आम्ही एक पुस्तिका काढत होतो, पण त्याच्या पंचनामा म्हणून त्याच्यावर सुद्धा अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली की हे तर पेड न्यूज आहे. अरे 2 वर्षापूर्वीचे कशी पेड न्यूज असू शकते? म्हणजे तुम्ही सांगलीच्या पत्रकारांवर आणि पत्रकारितेवर सुद्धा आज आक्षेप घेताय, प्रश्नचिन्ह उभा करता, ही किती वाईट गोष्ट आहे. हे सांगलीकर आणि आम्ही सुद्धा खपून घेणार नाही. लोकशाहीला कुठेतरी डाग लावला जातोय. केवळ तुमचं आम्ही उघडं करतोय, जुन्या आठवणी ज्या या ठिकाणी सांगलीच्या बाबतीतल्या होत्या त्या पुन्हा त्याला उजळणी देतोय. म्हणजे हे 2-2 वर्षातल्या बातम्या त्याचा तुम्हाला राग गेला म्हणून अशा प्रकारच्या टिप्पण्या करतात, हे आम्ही सहन करणार नाही. पालकमंत्री मोदयांनी या ठिकाणी मोहीम हाती घेतली होती, पण ती मोहीम अंमलात केली जाते का? प्रत्यक्षपणे तशी सांगलीची काय अवस्था आहे याचा कधी या ठिकाणी आम्हा लोकप्रतिनिधींना, आमदारांना, कुठे नगरसेवकच नव्हते 4-4, 8-8, 10 वर्ष, आणि मग अशा परिस्थिती आज नगरसेवक होतोय. नगरसेवक हा तिथल्या लोकांचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो, तो तिथं आवाज महानगरपालिकेत उठवेल आणि त्यांच्या माध्यमातून ही जे काय सांगलीचे प्रश्न आहेत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे हे प्रश्न सोडू, हा मला विश्वास आहे. सर्वच पातळीवर तुम्ही सक्रिय आहे प्रचारात, पातळीची पक्षाची बांधणी करण्याच्या साधारण आतापर्यंत प्रचार काय अंदाज काय येतो तुम्ही कसं येईल? मी निश्चितपणे सांगेल की जे काय आता मी विशालजी, जयंतराव पाटील साहेब, नितेश कदम असतील आणि सर्वच नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सगळ्यांनी जे काही दिवस रात्र आम्ही उमेदवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहोत आणि अचानक गेल्या काही दिवसात एक सुप्त लाट मला लोकांमध्ये जाणवते, एक उठाव जाणवतोय आम्हाला की लोकांमध्ये आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतीत एक आत्मविश्वास चांगला निर्माण झालेला आहे की खरंच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महाविकास आघाडी हे आपल्या प्रश्नांचा वाचा फोडतील, आपल्याला संरक्षण देतील, गुन्हेगारी कमी करतील आणि हे आमचं वचन आहे सांगलीकरांना की आम्ही ह्या सांगली शहरातली गुन्हेगारी ही मोडून काढणार आहोत. हे वचन आमच्या सांगलीकरांना आहे. आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा विशालजी पाटील आणि मी सातत्याने आम्ही ह्याच्यावर बोलून पाठपुरावा करून जेवढा विकास निधी आपल्या सांगली शहराला आणले तो आम्ही खेचून आणणार. याच अनुषंगाने अनेक प्रभागांमध्ये दहशतीचं अजूनही वातावरण आहे. उमेदवारांना फिरताना हुसकावून लावण्याचा प्रकार विशेष करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीत घडतोय की भाजपाच्या उमेदवारांकडून यांना हुसकावून पळवून लावणं, भीती घालणं, दमदाटी करणं असे प्रकार सुरू आहेत. भाजप भारताचा इतिहास विसर, ह्यापूर्वी अशीच हुकुमशाही पूर्वीच्या अनेक लोकांनी भारतावर आक्रमण करून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये अनेक राजे, छत्रपती शिवरायांसारखे राजे यांनी अशी हुकुमशाही मोडून काढली. भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांची अशाच पद्धतीची दहशत हुकुमशाही मोडून काढली आणि हेच सांगलीमध्ये तर यशवंतराव चव्हाण, वसंतदानव सारखे स्वातंत्र्य सैनिक राहिले. अशा लोकांनी सुद्धा अशी हुकुमशाही मोडून काढली आणि म्हणून हे दहशत आणि हुकुमशाही सहन करणारी सांगली जिल्हा नाही, इथं हे चालत नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे लोकांच्या उभे राहू, संरक्षणाची ढाल म्हणून या ठिकाणी विश्वजित कदम, जयंत पाटील साहेब, विशाल पाटील उभे राहतील, हा विश्वास मी नक्की देतो. पक्षाच्या वतीने आणि कोण नेते येणार आहेत? ते काय आहे की खरं आज बाळासाहेब थोरात साहेब येऊन सभा करून गेलेले आहेत. माझं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आम्हीच लोकांनी हातात घेतलेली आहे. लोकच आमचे कार्यकर्ते आणि लोक हे आमचे स्टार कॅम्पेनर बनलेले आहेत. दिवस रात्र आमच्या उमेदवारांसाठी फिरत आहेत आणि या लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर, उमेदवारांच्या बळावर आम्ही ही निवडणूक निश्चितपणे जिंकू, हा विश्वास आहे. भाजपकडून विश्वजित कदम, विशाल पाटील यांना टार्गेट केलं जात नाही, मात्र जयंत पाटील यांना सातत्याने टार्गेट केलं जातं. काय कारण असतं ते? मला माहित नाही बाबा. तुम्हाला मान्य तुमच्या उमेदवारांना एवढं प्रेशर केलं जाते की त्यांना आता प्रचार काळ बांधून प्रचार करायचा. सांगलवाडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. सांगलीवाडीत या ठिकाणी आता तुमचे उमेदवार काँग्रेस आघाडीचे काळ्या पेचा लावून प्रचार सुरू आहे. अशी परिस्थिती सांगलवाडी जरा पाहायला ती आजची परिस्थिती नाही, ती वेळ आली तर आम्ही सगळीकडेच काळ पितू लावू. पण मी एवढं नक्की सांगतो, हे प्रकार आम्ही आणि लोक खपवून घेणार नाही. त्यांना लक्षात येत नाही, जेवढी दहशत करतील त्याचं ते स्प्रिंग रिॲक्शन होईल, थोडं डबल रिबाउंड ह्या लोकांना मताच्या पेटीतनं तिथली जनता करून दाखवेल, हा मला विश्वास आहे. तसं मिरजेमध्ये तडीपारीची कारवाई झाली ती आता महायुतीतले एकमेकांवर काय काय चाललंय सगळा तमाशा महाराष्ट्रातली जनता पाहत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड कोण किती खालच्या स्तरावर जाऊन महायुतीतलेच नेते आणि महायुतीचेच आमदार
महायुतीच्याच नेत्यांवर किती भयानक आरोप करतायत हे सगळं महाराष्ट्र बघतोय. आणि म्हणून आता एखाद्या महायुतीच्या कार्यकर्त्यावर एखाद्या महायुतीच्या नेत्यांनी काहीतरी कारवाई केली तर मला काही त्याचा अजब वाटणार नाही. म्हणजे किती खालच्या स्तरावरचं राजकारण आज महाराष्ट्र पाहतो हे दुर्दैव आहे. बदलापूर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या नेत्यांकडून आता जाहीर वक्तव्य करण्यात येते की मुंबई ही महाराष्ट्राचं शहर नाहीये. कधी रडलोय? आजचीच घटना सकाळी म्हणजे भाजपचे नेते आहेत अण्णामलय त्यांनी भाजपचे अण्णामलय अण्णामलय त्यांनी येऊन आज मुंबईमध्ये जाहीर सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचं शहर हे मुंबई नाही. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे शहर मुंबई शहर हे महाराष्ट्राचं नाही. हे आता कोण भाजपचे नेते मी त्याच्यावर बोलणार नाही, पण असल्या नेत्यांनी महाराष्ट्रात पाऊल सुद्धा ठेवू नये. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, मुंबई महाराष्ट्रात राहणार आणि कुणाचा बाप मुंबई महाराष्ट्राच्या मधनं काढू शकणार नाही. आमच्यासारखे लोक इथं आहेत हे कधीही आम्ही सहन करू शकणार नाही. मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार, कुणी काही करू शकत नाही. मुंबई त्यामुळे महापालिकेबद्दल आपलं काय अनालिसिस आहे? बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार असलेल्या आपटे यांना सुकृत नगरसेवक केलं. ही शोकांतिका आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये आज ज्या महाराष्ट्राला देशातलं एक सुसंस्कृत राज्य म्हणून मानलं जातं, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिली गेली आणि एक महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा जगाचा शिक्षणाचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं, अनेक सामाजिक क्रांती या महाराष्ट्राच्या मातीतनं घडल्या, तिथं जेव्हा लैंगिक अत्याचार केला जातो अशा प्रसंगाचा निषेध तर सगळ्यांनीच केला. त्यांच्यावर या ठिकाणी काही लोकांवर गुन्हे दाखल केले, काही लोकांना अटक केलं. एक माणूस त्याचं एन्काउंटर केलं. का एन्काउंटर केलं? त्याच्यावर अनेक वर्तमानपत्रांनी वृत्तवाहिन्यांनी शहनिशा केली की कदाचित तो काही इतर लोकांची नावं सांगणार होता म्हणून त्याला एन्काउंटर करून मारून टाकलं. आणि जी माणसं आरोपी होती त्यांनाच तुम्ही या ठिकाणी कॉप नगरसेवक करतात. किती दुर्दैव महाराष्ट्राचं. म्हणजे महाराष्ट्राला असा दिवस पाळून येणं, आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक काळा दिवस आहे. म्हणून मी या ठिकाणी म्हणेन की या ठिकाणी एका अशा आरोप ज्याच्यावर या ठिकाणी आरोपपत्र होतं अशा व्यक्तीला तुम्ही कॉप नगरसेवक करता, ही सर्वात मोठं म्हणजे भाजपचा खरा चेहरा या ठिकाणी महाराष्ट्राने दुर्दैवाने पाहिजे.